नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये राजश्री वहिनी पण येणार आहेत आणि राजश्री वहिनी आणि अनंत या दोघांनीही साऊथ पोल आणि नॉर्थ पोल या दोन्ही मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि त्याच्याबद्दलचे अनुभव आज आपल्याला ते इथे सांगणार आहेत. तर आपण त्या दोघांचेही या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करूया. अनंत आणि राजश्री वहिनी, तुमच्या दोघांचे या आपल्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. सांगण्याचं विशेष असं की राजश्री वहिनी ह्या चार्टर्ड अकाउंटंट तर आहेतच आहेत, पण त्याच्याबरोबरही त्या लेखिका पण आहेत असंही मला कळलेलं आहे. त्या दोघांनी म्हणजे अनंत आणि त्यांनी मिळून दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही ध्रुव त्यांनी पादाक्रांत केले. तर ह्या अनुभवांवरती त्यांनी पोलरायझिंग नावाचं पुस्तक लिहिलंय असं आम्हाला कळलं. तर राजश्री वहिनी ह्या पुस्तकाबद्दल आणि तुमच्या ह्या दोन्ही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या अनुभवांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्हीकडे आम्ही दोघे एकत्रच गेलो होतो. आधी साऊथ पोलला आणि मग नंतर नॉर्थ पोलला. आणि त्या दोन्हीकडच्या प्रवासाचे अनुभव इतके विलक्षण होते, म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स असंच म्हणता येईल. तर त्याच्यावरती मला असं वाटलं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि हे म्हणून मी पुस्तक एक लिहिलं की पोलरायझिंग म्हणून, जर्नी टू पोल्स एन्चॅन्टिंग एक्सपिरियन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर हे पुस्तक म्हणजे नुसतं प्रवास वर्णन नाहीये, तर हा माझ्या मनाचा प्रवास आहे. म्हणजे जो मी तिथे अनुभवला त्या प्रवासाचं वेगळेपण असं की तिथे विशेषतः अंटार्क्टिकामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे निसर्ग म्हणजे कुठलाही झाड नाहीये, हिरवा रंगच नाहीये, आणि तरी सुद्धा तिथल्या एकंदर शांततेची, तिथल्या निसर्गाची, तिथल्या निळ्या रंगाची आपल्या मनावर अशी काही जादू होते की आपण ईश्वराच्या जवळ जायला उद्युक्त होतो असं म्हणूया. अनुभव मला आला तो, मला असं वाटलं की आपण लिहिला पाहिजे आणि म्हणून मी ह्या पुस्तकाचं लेखन करायचं ठरवलं. खरं तर फारच चांगलं. म्हणजे ऍक्च्युली हे पुस्तक बघून, आणि हे चित्ररूपी पुस्तक असेल, त्याची माहिती असेल. हो, कारण खूप वेळेला असं होतं की जे आपण खूप शब्दात मांडतो त्याऐवजी एखादं चित्र ते बरंच काही सांगून जातं. त्यामुळे ह्याच्यात बरेच फोटोज आहेत की जे अनंतने स्वतः काढलेले आहेत आणि लिहिलं मी आहे. असं अशा दोन्ही प्रकारचं कॉम्बिनेशनचं हे कॉफी टेबल बुक आहे. साऊथ पोल कडे जायला सुरुवात करतो तेव्हा सर्वात प्रथम आधी आपण दीड दिवस ड्रेक पॅसेज मधनं प्रवास करतो. मग त्याच्यानंतर पुढे आपण अंटार्क्टिक पेनिन्सुलावरती पोहोचतो. तर हा 1.5 दिवसाचा प्रवास हा खूप चॅलेंजिंग आहे. त्याचं कारण मुख्य असं की इथे 3 महासागर एकत्र येतात, म्हणजे त्यांचे 3 प्रकारचे वॉटरचा कॉन्फ्लुएन्स होतो तिथे. एक तर आहे अटलांटिक, दुसरा पॅसिफिक आणि तिसरा पोलरचा साइडचा सदर्न सी. या 3 ओशियन्सचे करंट्स इथे एकत्र होतात आणि सदर्न सीचा जो करंट आहे तो कोल्ड आहे आणि तो साधारण सेंटरकडनं साऊथ पोलकडे जाणारा आहे आणि तो कोल्ड असल्यामुळे तो खाली राहतो. आणि अटलांटिक आणि पॅसिफिक ओशियन्सचे करंट हे वॉर्म करंट्स आहेत आणि ते सेंटरकडे जात असतात. तर या वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये जाणाऱ्या वॉटर करंट्समुळे या इथे जेव्हा त्यांचा कॉन्फ्लुएन्स होतो तेव्हा प्रचंड टर्ब्युलन्स होतो. हा टर्ब्युलन्स इतका जबरदस्त आहे की जवळजवळ आपली बोट ही 30-35-40 डिग्री पर्यंत हलत असते. आणि जवळजवळ राजश्री वहिनी, मला वाटतं आता अनंतने सांगितलं की तिथे तुम्हाला व्हेल माशांचा एक विलक्षण अनुभव आला होता. तर त्याबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडेल. हो हो, नक्कीच नक्कीच.
म्हणजे आम्हाला दिवसातनं 2 वेळेला साईट सीइंग साठी घेऊन जायचे बाहेर आणि उरलेला वेळ आम्ही डेक वरती बोटीच्या बसून ऑब्झर्वेशन्स करत असायचो आजूबाजूला. असेच असं निवांत क्षणी आम्ही ऑब्झर्वेशन्स करत डेक वरती होतो. त्यावेळेला एकदम कॅप्टनची अनाउन्समेंट झाली की पॅसेंजर्स ॲट 11 o'clock वी हॅव अ व्हेल. तर 11 o'clock म्हणजे अर्थात आपण शिपच्या डायरेक्शन्सचा विचार करता आपण जिथे ज्या डायरेक्शननी प्रवास करतोय ती जर समोर धरली तर आपल्या डावीकडच्या बाजूला 11 वाजायच्या क्लॉकची जी डायरेक्शन आहे आपण घड्याळाची जी म्हणतो त्या ठिकाणी शिपच्या कॅप्टनला एक व्हेल मासा दिसला होता म्हणून लगेच त्यांनी ती अनाउन्समेंट केलेली होती. हे असं समजतात सगळेजण गडबडीने उठले आणि कोणी आपला कॅमेरा आणायला धावले, कोणी हँड ग्लोव्ज आणायला, असे धावत जाऊन सामान एकत्र करून बघायला पळाले की काय दिसतंय. ह्या सगळ्या प्रकारामध्ये 5-10 मिनिटाच्या जवळजवळ एक मासा न राहता तिथे असं लक्षात आलं की बरेच मासे व्हेल्स पर्टिक्युलरली आपण म्हणूया ऑक्रा व्हेल्स म्हणजे हे किलर व्हेल्स असतात. तर हे किलर व्हेल्स एक जवळजवळ 100 किलर व्हेल्स एव्हाना त्या भागात गॅदर झालेले होते आणि ते एका बेबी मिंके व्हेल आणि मदर ह्याचा पाठलाग करत होते. बर. हा सगळा खेळ आम्हाला पाठलाग ते म्हणजे मदर व्हेल, मिंके व्हेल बिहाइंड अ बेबी मिंके व्हेल आणि ह्या दोघांना च्या मागे लागलेले किलर व्हेल्स असा जो नाट्यमय तो तिथे दृश्य होतं ते सगळं आम्हाला बघायला मिळालं जवळजवळ अर्धा पाऊण तास. आणि आम्ही अक्षरशः भान विसरून ते बघत होतो. तेव्हा कॅप्टन आम्हाला अशी माहिती देत होता की प्रॉबब्ली हे मदर मिंके व्हेल ही आपल्या बेबीला ट्रेनिंग देते की कसं ह्यातनं बाहेर पडायचं. अँड किलर व्हेल्स आर ट्राइंग टू अटॅक द मिंके व्हेल. बट इंटरेस्टिंगली द कॅप्टन सेड की ऑक्रा व्हेल्स हे मिंके व्हेल्स हे त्यांचं फूड आवडतं नाहीये तरी सुद्धा ते त्यांच्या मागे आहेत. तर हे प्रकारचं एक वेगळं कोडं त्याला होतं की हे कसं काय दृश्य उभं राहिलं होतं आपल्या समोर. आणि हा सगळा पाठलाग असताना त्यांनी असं देखील सांगितलं की नशीब हे मासे एकमेकांच्या मागे आहेत, व्हेल्स एकमेकांच्या मागे आहेत. ह्यातले 2-4 व्हेल जरी आपल्या शिपच्या खाली आले तरी आपल्या शिपचं काही नाही, इथेच ती आणि मग आपलं काही खरं नाही. त्यामुळे इकडे मनात भीती आणि आश्चर्य असं दोन्ही बघून आम्ही तो सगळा सीन विटनेस केला. म्हणजे थरारक अनुभव तर होताच, परंतु एकदम जगावेगळा आणि कदाचित खूप कमी लोकांनी अनुभवलेला असा तुम्हाला एक प्रत्यक्ष बघता आलं. हो, नक्कीच नक्कीच. डिसेप्शन आयलंड काय? डिसेप्शन आयलंड हा असा एक आयलंड आहे त्याच्या नावातच त्याचं आहे की डिसेप्शन म्हणजे डिसेप्टिव्ह या शब्दावरनं घेतलेला आहे. तो डिसेप्टिव्ह असा यासाठी वापरलाय की तो पटकन लक्षात येत नाही असा त्याची पोझिशनिंग आहे की तो त्याचा एंट्रन्स कुठे आहे हे पटकन सापडणं कठीण आहे म्हणून त्याला डिसेप्शन आयलंड म्हणतात. आणि या आयलंडचं वैशिष्ट्य असं की हा एका व्होल्कॅनोपासून तयार झालेला आहे. म्हणजे फार पूर्वी एक व्होल्कॅनिक इरप्शन होऊन हा आयलँड क्रेटर तयार झालेला आहे. आणि गमतीचा भाग असा की हे जे विवर किंवा आपण व्होल्कॅनिक क्रेटर म्हणतो त्याच्यावरती शिप्स जाऊ शकणारं असं सेल करू शकणार हे जगातलं एकमेव ठिकाण आहे की जे व्होल्कॅनिक क्रेटर आहे असं. तर हा डिसेप्शन आयलंड पण इतका सुरेख म्हणजे असं आपल्याला त्याच्याकडे बघून वाटणार नाही की कोणे काळी इथे एखाद्या व्होल्कॅनोचा उद्रेक झाला होता. आणि दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर कॅप्टननी अनाउन्स केलं की ज्यांना आपले म्हणजे एनर्जी टेस्ट करायची असेल दे आर मोस्ट इन्व्हायटेड टू टेक अ पोलर डिप.
ओ माय गॉड. हो. अनाउन्समेंट झाल्यानंतर आम्ही 120 जण होतो, त्यापैकी 21-22 लोक तयार झाले तिथे डिप घ्यायला. आणि मला खरं अभिमान वाटतोय सांगायला की आम्ही दोघं त्यात 22 जणांपैकी एक होतो. इनफॅक्ट ग्रेट. ग्रेट. इंडियन्स होतो असे बोटीवरती आम्ही 120 पैकी. बाकी कोणी इंडियन्स वगैरे नव्हते त्या बोटीवरती. आणि लोक सुद्धा बहुतेक आश्चर्यचकित झालेले होते की हे लोक वाटते साधे नाहीयेत किंवा हे घेतायत, तयारी आहे यांची. आणि तो अनुभव एक विलक्षण अनुभव होता की ज्याच्यामध्ये आईस फ्रीजिंग वॉटर्स मध्ये आपण पटकन एक बुडी मारून येतो. पटकन अशासाठी मी म्हणलं की इव्हन कॅप्टन किंवा तिथे आपल्याला वॉर्निंग देतात की 1 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही पाण्यात राहू नका या गार, नाहीतर तुमच्या कदाचित हार्ट वीक असेल तर हार्ट अटॅक वगैरे येण्याची शक्यता असते. आणि त्याच्यासाठी आम्हाला एक खास असं सर्टिफिकेट देखील मिळालं की जे खास असे की त्याचं डिस्क्रिप्शन असं केलं होतं की करेजियस ऍक्शन आणि अंडर अबाउट ऑफ फुलिशनेस असं. त्यामुळे असं वेगळं सर्टिफिकेट आम्हाला त्यांनी नंतर त्याबद्दल दिलं. आणि हा एक त्यामुळे फारच असेच आम्ही नॉर्दर्न पोलला पण डिप घेतली. त्यामुळे दोन्हीकडच्या साऊथ आणि नॉर्थ पोल वरती आम्हाला पोलर प्लंजचा अनुभव मिळाला. हे खूप सांगता येण्यासारखं. आणि अर्थात एक भारतीय म्हणून मला असं वाटतं की हे मुद्दामून उल्लेख करण्यासारखा आहे, कारण जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा असा वेगळा आहे की हे लोक काही धाडसी नाहीयेत किंवा ह्या भारतासारख्या देशातनं जिथे असं टेम्परेचर नाही तिथून तुम्ही येऊन अशा वॉटर्स मध्ये प्लंज घेता म्हणजे मग हे तरी वेगळं आहे. अजून एक वेगळा अनुभव म्हणजे लोक ज्यासाठी नॉर्थ पोलला जातात की आपल्याला पोलर बेअर दिसावा, तर त्याचा अनुभव आम्हाला आला ध्यानी मनी नसताना. म्हणजे असं झालं की आम्ही एका आयलंडवर चालत होतो आणि एक्सप्लोर करत होतो आयलंड. त्याच वेळेला आमचा गाईड अचानकपणे आम्हाला त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की चला चला पटकन आपल्याला परत जायचंय आपल्या बोटीकडे. आणि म्हणून मला ज्या छोट्या बोटींमध्ये 10-10च्या संख्येने आणलं होतं त्याच्यामध्ये बसवलं आणि लगबगीने आम्ही आमच्या बोटीकडे जायला सुरुवात केली. त्यावेळेला असं का त्यांनी केलं, ऍब्रप्टली आपलं चालणं का थांबवलं असा आमच्यात प्रश्न होता. म्हणून आम्ही त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला की आय डू नॉट गॅरंटी बट यू माइट सी अ पोलर बेअर. त्याबरोबर काटा उभा राहिला की अरे म्हणजे आणि आम्ही तर आता बोटीत बसलोय आणि पोलर बेअर कसा आपल्याला दिसणार वगैरे असं. तर त्यांनी असं सांगितलं की पोलर बेअरला एक वेगळा ऍडव्हान्स असा सेन्स असतो, स्मेलचा सेन्स असतो की ज्याच्यामध्ये तो 5 किलोमीटर पर्यंत तो आपलं भक्ष्य शोधून काढण्यासाठी म्हणजे ही हॅज दॅट कपॅसिटी. एक बोटीवर माणूस नेहमी त्या आयलंड वरती बायनोक्युलर्सनी लक्ष ठेवून असतो शिपवरचा, तर तसा तो वॉच करत असताना त्याला एक पोलर बेअर त्या आयलंड वरती दिसला होता. आणि नुसता एक नव्हता तर 2 होते, एक पोलर बेअर आणि त्याची बेबी असं दिसलेलं होतं. म्हणून त्यांनी ह्या वासाच्या त्याच्या कपॅसिटीमुळे त्यांनी आम्हाला तिथनं ताबडतोब हलवायचं ठरवलं आणि आम्हाला तो बोटीकडे घेऊन येत होता. पण मग एक सेफ अंतर आणल्यानंतर त्यांनी बरोबर ती पोझिशन लोकेट केली की कुठे आहे तो. आणि मग प्रत्येक पॅसेंजरला त्यांनी बायनोक्युलर्स मधनं बघायला सांगितलं आणि तो पोलर बेअर आणि त्याची बेबी असं चालताना म्हणजे शी वॉज अ फिमेल अँड बेबी. पण गंमत अशी तो सांगत होता की ही खूप वीक दिसते पोलर बेअर जी दिसते ती आपल्याला इतकी नाही. आणि त्याचबरोबर तिला काहीतरी लागलेलं आहे कारण ती चालत होती थोडीशी जखमी झाल्यासारखी.
तर अशामुळे तिची चाल जरा मंदावलेली होती, म्हणून आम्हाला ते बघायला प्रत्येकाला जरा वेळ तरी मिळाला. नाही तर दे आर सो स्विफ्ट, पण ते आम्हाला तिथे त्यामुळे बघायला मिळालं आणि असा एक वेगळा अनुभव आमच्या पदरात पडला असं म्हणता येईल. तर हा एक अनुभव पण फार मग वेगळा होता. तुमचे नॉर्थ पोलचा बाकीचे अनुभव कसे होते? पोल्स अपार्ट जसं म्हणतो ना आपण, खरं तसं करेक्ट. प्रत्यय येतो की इकडे आपण बघितलं तर सगळे म्हणजे साऊथ पोल कडे बघितले तर हिमनग असं म्हणू की त्याचं पॅराडाईज बे असं म्हणजे वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आईसबर्ग्स फ्लोटिंग असे वारंवार आणि शिल्पांसारखे आकार असलेले असे दिसतात. तर वर्सेस नॉर्थ पोलला गेलं तर आपल्याला ग्लेशियर्स दिसतात. हे ग्लेशियर्स म्हणजे काय तर 2 लँड पार्ट्स मध्ये असलेला साचलेला बर्फ. तर ह्या मोठाले म्हणजे लँड मासेस 2 मधले आईस साचलेलं ह्याला ग्लेशियर म्हणतात. आणि हे ग्लेशियर्स इतके अवाढव्य आहेत आणि त्याच्या जर कडा बघितल्या तर अक्षरशः म्हणजे निळाई त्याची हे आपल्याला मोहून टाकणारी असते. आणि त्याचे क्रिव्हॅसेस असे जेव्हा खाली पडताना आपण बघतो, कधी क्वचितच असं बघायला मिळतो, पण जेव्हा बघायला मिळतो तेव्हा तो एक फार वेगळा अनुभव असतो की असं काहीतरी फुटून एक न घाबरवणारा म्हणण्यापेक्षा मनाला मोहून टाकणारा असा तो बर्फाचा उद्रेक असा म्हणू खाली हे बघायला आपल्याला खूपच सुंदर वाटतं. आणि तिथे असं म्हणता येईल वेगळं, जे आपण टुंड्रा प्रदेश असं आपण जॉग्राफी शिकलेलं असतो, तो प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि त्याचं महत्व देखील कळालं जेव्हा आम्हाला आमच्या गाईडनी सांगितलं की प्लीज वॉच युअर स्टेप्स, डू नॉट स्टेप ऑन टू व्हेजिटेशन असं जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला त्यांनी माझी माहिती पुरवली की जर तुम्ही 1 बुटाचा पाय आपण त्या व्हेजिटेशन वर ठेवला तर जर तुम्ही एका रेंडियरचं खाणं त्याच्यापासून वंचित करताय असं जेव्हा कळलं तेव्हा वी आर केअरफुल व्हाईल वॉकिंग ऑन टू द आयलँड असं प्रत्यक्ष जेव्हा कळलं तेव्हा. आणि त्याच वेळेला आम्हाला तिथे नॉर्दर्न असं म्हणू की त्यावेळेचे जे फुललेले असे छोटे छोटे काय म्हणतो ड्वार्फ असे बघायला मिळाले की जे त्याच सीझन मध्ये येतात आणि त्यांनी इतके असंख्य विविध रंग घेतलेले होते त्या आईस मध्ये की तिथले गार्डन बघायला म्हणजे पोलर गार्डन बघायला इतकं छान वाटत होतं. आणि टू द कॉन्ट्रास्ट टू द साऊथ पोल की जिथे आपल्याला हिरव्याचा लवलेश हे बघायला मिळत नाही, म्हणजे प्लांट व्हेजिटेशन नाहीये साऊथ मध्ये ऍज अगेन्स्ट नॉर्थ पोल मध्ये आपल्याला छोटे छोटे ड्वार्फ प्लांट्सचं प्रचंड सुंदर गार्डन असं बघायला मिळतं. अप्रतिम. म्हणजे हे इतक्या वर्ष फक्त आम्ही ऐकतोय, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघून आलात, म्हणजे कमाल आहे, कमाल आहे. त्याचबरोबर आम्ही नॉर्दर्न लाईट्स पण बघितले दोन्ही जाऊन, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तुम्हाला एक वेगळा असाच लाईटचा मॅग्नेटिक फील्ड मुळे जे लाईट्स बघायला मिळतात ग्रीनिश रेडिश, ते देखील आम्हाला त्याचा स्वर्गीय अनुभवायला मिळाला. म्हणजे तोही आम्ही घेतला आणि हे फारच विलक्षण असे वेगळे प्रवास होते असं मी म्हणेन. मला एका वेगळ्या प्रश्नाकडे यायचंय अनंत, की एवढ्या मोठा प्रवास तुम्ही करता, तर एवढ्या मोठ्या प्रवासात फिजिकल फिटनेस तिथे कसा मेंटेन करतात किंवा त्यासाठी काही स्पेशल तुम्ही एफर्ट्स घेता, असं काही आहे का? फार वेगळं काही नाहीये खरं म्हणजे, पण एक तर रोज फिजिकल ऍक्टिव्हिटी ही काहीतरी असणं अत्यंत आवश्यक आहे पहिली गोष्ट.
आणि एरवी इतर प्रवासांमध्ये आपल्या इतर ऍक्टिव्हिटीजही भरपूर चालू असतात, परंतु या मोठ्या रोड ट्रिप्स केल्या त्यावेळेला मात्र असे विचार असा केला होता की आपण एका कारमध्ये, एका गाडीमध्ये बसून तासनतास, म्हणजे दिवसातले काही वेळेला 8-8, 10-10 तास एका ठिकाणी बसून असे जर अनेक दिवस गेले तर नंतर त्याचा काही त्रास होणार आहे का? तर त्याच्यात ऑब्झर्वेशन असं होतं की काही पर्टिक्युलर मसल्सला स्ट्रेस यायला सुरुवात होते, किंवा असं वाटलं होतं एक 15 दिवस 20 दिवस सगळं आपण मजेत मॅनेज करतो, पण नंतर कदाचित थोडासा त्रास व्हायला सुरुवात होते. तर त्यावेळेला आम्ही जायच्या आधीच आपल्या तळवलकर्स मध्ये एक भावसार म्हणून खूप सिनियर ट्रेनर आहेत, त्यांच्याकडे थोडंसं ट्रेनिंग घेतलं होतं की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस असतो त्यावेळेला तो रिलीव्ह कसा करायचा आणि काय झालं, म्हणजे कुठला स्ट्रेस, कुठल्या पार्ट्सला आलेला स्ट्रेस कसा रिलीव्ह होणार आहे याचे थोडेसे एक्झरसाइजेस आम्ही शिकून घेतले होते. आणि आम्ही अक्षर मध्ये एक म्हणजे सकाळी उठून आपण व्यायाम करतो हा भाग वेगळा, परंतु दिवसभराच्या प्रवासानंतर संध्याकाळी जेव्हा स्ट्रेस आलेला असतो त्यावेळेला तो रिलीव्ह करणं हा जरा वेगळा प्रकार शिकला होता आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. आणि एक अक्षरशः 2-5 मिनिटाच्या स्ट्रेस रिलिव्हिंग एक्झरसाइजेसनी तुम्ही खूप छान तुमची हे टिकवू शकता. कारण एक तर बाहेर कुठेही गेल्यानंतर ना तुमची तब्येत ठीक राहणं ह्याच्यासारखं दुसरं काही, बरोबर आहे. बाहेर गेल्यावरती पासपोर्ट सांभाळायला पाहिजे तशी तेवढंच इक्वली तुमचं तब्येत सांभाळायला पाहिजे. पण अनंत, मला एक सांगतो आता की जसं आपण म्हणतो की आपण प्रवासाने आपला एक मानसिकता बदलते किंवा आपलं एक होरायझन वायडन होतं, तर तुमच्या दोघांचा ह्या बाबतीतचा काय अनुभव आहे? आणि ह्याच्याच बरोबर तुम्हाला अजून एक मला जोड प्रश्न विचारायचा आहे की असे जे प्रवास करणारे आता आणखीन काही तरुण मुलं असतील तर आमच्यासारख्या आता नव तरुण म्हणतो आम्ही आम्हाला तर आम्हाला तयारीसाठी काय वेगळं करायला पाहिजे? काही नाही, तयारी काय, प्रवास केला पाहिजे एवढीच तयारी आहे, मानसिक तयारी आहे याच्यात. एक अगदी मी आवर्जून सांगितलं, आम्ही जेवढ्या तरुण वयात जाता येईल, पर्टिक्युलरली जे एक्स्ट्रीम आहेत म्हणजे पोल्स आहेत वगैरे अशा ठिकाणी, तर आपण जास्त चांगलं एन्जॉय करू शकतो. परंतु याचा अर्थ सिनियर लोकांना ते अवघड आहे वगैरे असं काही नाही. किंवा मगाशी तुम्ही एक पॅसेजचं वर्णन ऐकलं त्यात भीती वाटण्यासारखं काही नाही. हे आम्हाला सुद्धा जमलं इतक्या साध्या, आम्ही काही फार त्यात वेगळं काही करण्यासारखं काही नाहीये. फक्त तुम्ही मनाने की मला हे ज्या अवघड गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत, म्हणजे रिलेटिव्हली अवघड किंवा अननोन जे पाच म्हणतो आपण ज्याला, तसे जायचं हे जर मनात ठरवलं तर सहज शक्य आहे. आमच्यापेक्षा कमीत कमी 10-15 वर्ष वयाने सिनियर असलेले अनेक युरोपियन अमेरिकन लोक आम्ही या दोन्ही पोल्सच्या प्रवासात सुद्धा बघितलेले आहेत. त्यामुळे एज इज इररेस्पेक्टिव्ह ऑफ द एज, एनीबडी कॅन ट्रॅव्हल एनिवेअर. काहीही त्याच्यात अडचणी यायचं अजिबात मला तर कारण दिसत नाही. आणि एक तर प्रवासाने आपण म्हणतो तसा अनुभव म्हणजे आपल्याला इतके अनुभव येत असतात, त्यातलं मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण जास्त हंबल, जास्त ऑनेस्ट होत जातो. इतकं अफाट मोठं जग आहे आणि त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या एरियामध्ये विलक्षण काम करणारे लोक, नैसर्गिक आणि मॅनमेड अशी वंडर्स, अशा सगळ्या गोष्टी बघितल्यावरती आपल्याला अगदी स्वच्छ कल्पना येते की आपण इतके लहान आहोत. आणि तसंच काहीतरी थोडंसं बघितलं याचा अर्थ असं काही नाहीये, अजून इतकं मोठं जग आहे की बघण्यासारखं शिल्लक असलेलं. अजून आमची जी विशलिस्ट पेंडिंग आहे ती इतकी मोठी आहे की त्याला आता पुढे काय काय किती जमता येतो, एक आता दरवर्षी काही ना काहीतरी करत राहायचं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, या क्षेत्रातला मी नोवाईस आहे. बर, आपण अत्यंत नवशिके आहे मी या क्षेत्रातले आपण आहोत. कारण हे इतकं अफाट मोठं जग आहे, फक्त मला एकच वाटतं की करत राहायला पाहिजे. तर मग आता मी असं विचारतो की पुढचे प्लॅन्स काय आहेत? पुढचे प्लॅन खरं अनेक आहेत आणि निदान एक पुढच्या काही वर्षांचे तरी प्लॅन्स डोक्यात आहेत. आता कसे एक एक ते मटेरियलाइज होत आहेत प्रत्यक्षात ते बघूया. पण अजून काही वर्ष तरी नक्की पुढचं हे अनेक नवीन गोष्टी केल्या जातील असं मला अपेक्षा आहे, व्हाव्या अशी इच्छा आहे. बरोबर. वहिनी, तुम्ही काय सांगाल? नाही, हा म्हणल्याप्रमाणेच मलाही असंच वाटतं की
प्रवास आपल्याला रिअलाइज करून देतो की आपण किती क्षुल्लक आहोत. म्हणजे आणि अशा काही व्यक्तींबरोबर आपण अशा काही व्यक्तींना भेटतो किंवा असे प्रसंगातनं जातो की जेव्हा आपण खरंच त्याचं रिअलायझेशन होतं की म्हणजे डॉट सुद्धा म्हणणं हे खूप मोठं झालं असं म्हणतो की इतकं आपलं नगण्य आहे हे सगळं अस्तित्व आणि कुणीतरी आपल्यापेक्षा सुपर असं हे सगळं कंट्रोल करत असतो. आणि काही जण इतके कॉन्ट्रीब्युट या नेचरसाठी करत असतात किंवा त्यांच्या गोल्स साठी करत असतात की आपली स्वप्न ही अगदी लहानच आहेत असं म्हणायला पाहिजे आपण. तर त्या दृष्टीने आपण छोटे छोटे गोल्स प्रवासाचे म्हणा किंवा इतर काही आपले रोजचे असे सेट करून त्यावरती काम केलं पाहिजे आणि सतत कुठल्या ना कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी मध्ये आपण राहिलं पाहिजे असंच मी तर म्हणेन. अनंत आणि राजश्री वहिनींबरोबर आपल्या गप्पा झाल्या, त्याही रंगलेल्याच आहेत. त्याच्याच बरोबर आज आपल्या बरोबर त्याचा मुलगा अनिकेत आणि सून गौरी हेही आपल्या सोबत आहेत. ते हे सगळेच लोक आज सॅन फ्रान्सिस्को मध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी तिथून गप्पा मारतोय. अनिकेत आणि गौरी, तुमच्या दोघांचं मित्ररंगमध्ये स्वागत. थँक्यू. नमस्कार. नमस्कार अनिकेत, नमस्कार गौरी. नमस्कार. अनिकेत, तू काय करतोस आणि गौरी तू काय करतेस हे जरा मला थोडक्यात सांगा. शुअर. मी माझं बॅकग्राऊंड म्हणजे अंडर ग्रॅज्युएट IIT दिल्लीमधनं फिजिक्स मध्ये केलं बॅचलर्स आणि त्यानंतर फिजिक्स मध्येच इंटरेस्ट होता म्हणून कॉर्नेल युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क मधनं मास्टर्स केली आणि तेव्हा असा सेमीकंडक्टर फिजिक्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे तिथे स्पेशलायझेशन केलं आणि तो कोर्स संपल्यावर गौरीने तर PhD केली. माझ्यात तेवढा पेशन्स नाही म्हणून मी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्येच नंतर 6-7 वर्ष काम करत होतो न्यूयॉर्क मध्येच आणि त्यानंतर गेली 2-3 वर्ष फील्ड थोडंसं स्विच करून आता मी ऍपल मध्ये ऑप्टिकल कोर टेक्नॉलॉजीज मध्ये काम करतो. ग्रेट ग्रेट. आणि गौरी तुझं काय? माझं पण बॅकग्राऊंड खूप सिमिलर आहे अनिकेत सारखंच. मी IIT दिल्लीमधून फिजिक्स मध्ये बीटेक केलं आणि त्याच्यानंतर तो म्हणला तसं फिजिक्स मध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये PhD तिथे मी ऑप्टिक्स मध्ये PhD केली. सेमीकंडक्टर्स बद्दल मला फारसं काही नाही माहिती पण ऑप्टिक्स म्हणजे लेझर्स आणि लाईट असं त्याच्याबद्दल जास्त इंटरेस्ट होता. सो त्याच्यात PhD मी जस्ट 2 वर्षापूर्वीच ग्रॅज्युएट झाले आणि त्याच्यानंतर मग मी पॅसिफिक बायोसायन्सेस म्हणून एक बायोटेक कंपनी आहे तिथे ऑप्टिकल इंजिनियर म्हणून काम करते. दोघं जण तुम्ही दिल्लीला भेटलात असं म्हणायचंय? नाही, ओळख होती दिल्लीला पण भेटलो आम्ही कॉर्नेलला जरा म्हणजे कसं अमेरिकेत आल्यावर लांब असं असं. म्हणजे दोघांचं फिजिक्सचा अभ्यास करता करता केमिस्ट्री चांगली जुळली म्हणायची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आई बाबांचं एवढ्या प्रवासाचं एक मोठं योगदान आहे तर त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय? वेल आय मीन असं हे म्हणतात ना की आई बाबा किंवा असे पहिले रोल मॉडेल असतात किंवा पहिले हिरो असतात ते खरंच आहे. म्हणजे नॉट जस्ट अगदी बालपणापासनं जेव्हाही ते त्यांचं काय वर्क एथिक किंवा असं सगळं बॅलन्स करून नंतर दिवसभर काम करून रात्री 10-10:30 येऊन मग मला गोष्ट सांगायचे किंवा माझ्याबरोबर मग एक क्रिकेटचा गेम खेळायचे झोपायच्या आधी तेव्हापासून अगदी किंवा मग नंतर शाळेत किंवा कॉलेजात असताना असं काही जे आपण बघतो की लादलं जातं तसं काही नव्हतं. नाहीतर असं फिजिक्स वगैरे परसू करण्याचं किंवा असं इक्वल जे काही फ्रीडम दिलं गेलं ते खूपच म्हणजे इन हाइंडसाइट दॅट वॉज व्हेरी इनव्हॅल्युएबल. आणि पण त्याबरोबरच हे सगळं चालू असताना त्यांचा आणि आय थिंक हा नुमवीतनंच आलेला लेसन पण काय हाती घ्याल ते तडीस न्या हा जो एक कन्सेप्ट होता तो एकदम म्हणजे इनग्रेंड होता. आणि असंच करताना मग मला हळूहळू रिअलाइज झालं की काम असो किंवा त्यांचं बाकीचं गेली आता ते 15 वर्ष रोज टेबल टेनिस खेळतात हे असो ते मनापासून एन्जॉय करतात. म्हणजे ते असं काम म्हणून किंवा हे म्हणून असं हे करत नाही. त्यांना ही फर्मली बिलीव्ह इन दॅट आणि त्यांना खरंच मजा येते. आणि हे सगळं सांगायचा हेतू काय की
गेल्या काही वर्षात त्यांनी इतके असे ट्रॅव्हल केले, आफ्रिकेत गेले, आर्टिक अंटार्क्टिकाला गेले, लॅटिन अमेरिकेत गेले, तेही त्यांनी तितक्याच किंवा त्याहून जास्त लाईक मनापासून एन्जॉय केलेले आहेत ट्रिप्स. अगदी खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होते, लाईक तुम्हाला लोक काय आणि कल्चर्स, काही चॅलेंजेस, असं सगळं हे असताना सुद्धा ते इतके मनपूर्वक एन्जॉय केलेले आहेत की इट वॉज व्हेरी ऍडमिरेबल. म्हणजे मलाही काही इमॅजिन नव्हते झाले असे काही त्यांनी इतक्या इज मध्ये पार केलेले आहेत गोष्टी की म्हणजे असं हॅट्स ऑफ म्हणतात तेच. माझ्यासाठी पण सेमच. म्हणजे अनिकेत अर्थात जास्त त्याचा एक्सपिरियन्स आहे बाबांबरोबर, बट मीही जे बघितलंय त्याच्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात इन्स्पिरेशनल गोष्ट म्हणजे त्यांचा एवढा मोठा व्यवसाय असतानाही ते सगळं सांभाळून ते स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी अजूनही करतायत आणि सगळ्या आघाड्यांवर व्यवस्थित सांभाळतात दोघंही, आई आणि बाबा. हे म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. कधी कधी काय होतं की काम करत असताना तुम्ही फक्त काम असं करत राहता आणि मग बाकी गोष्टींना वेळ देता येत नाही. पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे आणि ते दोघंही ते करतात आवर्जून. सो ते नक्कीच खूप शिकण्यासारखं आहे. मग आता तुमच्या दोघांतही त्यांच्याच वाटेवरून काही प्रवास चालू आहे की नाही? तुमची अशी भटकंती सुरू झाली की नाही? आम्ही इथे आता तरी अमेरिकेत आहे, तोपर्यंत थोडस काय आता पीएचडी प्रोग्राम आणि मग कोविड असं सगळं हे करता करता जे थोडंफार शक्य आहे तेवढं चालू असतं. होपफुली आता फ्युचरमध्ये जरा मोठमोठ्या ट्रिप्स करता येतील. व्हेरी गुड, एक्सलंट. आज आपण अनंत, त्याच्या मिसेस राजश्री, अनिकेत आणि त्याची सून गौरी यांना आपण आज भेटलो. त्यांच्यावर गप्पा झाल्या, खूप रंगल्या. आणि अर्थातच अनंतचे अनुभव आणि वहिनींच्या पुस्तकाबद्दलही आपण ऐकलं, पाहिलं सगळं. आणि हा प्रवास केवळ विलक्षण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक आपण जर स्वरूप पाहिलं तर तो आवाका फार प्रचंड आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. तेव्हा आनंद आणि वहिनी, तसंच तुम्ही दोघंही, तुम्ही या आमच्या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात आणि आपला वेळ दिलात, त्याबद्दल मित्ररंगतर्फे मी आणि उपेंद्र आपले धन्यवाद. नमस्कार.